नमस्कार. फक्त महिलांसाठी खास 15 टिप्स. निरोगी राहणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. असं म्हणतात की निरोगी शरीरात सर्व सुखाचा वास असतो आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे, योग्य आहार आणि शरीराच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. परंतु आपण आपल्या सध्याच्या व्यस्त जीवनात हे सर्व काही करू शकत नाही. वेळेच्या अभावी योगा करू शकत नाही, तसेच व्यायाम सुद्धा करू शकत नाही. जर आपण देखील इतके व्यस्त आहात तर काळजी नसावी. मी सांगणार आहेत काही असे टिप्स जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतील. नंबर 1. दररोज रिकाम्या पोटी सकाळी कढीपत्त्याची पाने किंवा कडुलिंबाची पाने खाल्ल्यास शरीरातील रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी होते. नंबर 2. पोटामधूनच सर्व आजार होत असल्याने पोट नेहमी स्वच्छ, साफ ठेवावेत. ज्या लोकांना सकाळी पोट साफ होत नसेल त्यांनी रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत त्रिफळा पावडर घ्यावे. नंबर 3. वातावरणामुळे सर्दी खोकला कोरडा असल्यास खडीसाखर, काळी मिरीची पावडर गरम करून त्यावर 2-3 लिंबाचे थेंब टाकून खाल्ल्यास सर्दी खोकल्यामध्ये खूप आराम होतो. नंबर 4. त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे दररोज सकाळी उठल्याबरोबर या दिवसात तरी 2 ग्लास पाणी प्यावे. शरीरातील सर्व घाण निघून जाण्यास मदत होते आणि यामुळे त्वचा सुद्धा चमकदार बनते. नंबर 5. या दिवसात ॲसिडिटी, आंबट ढेकर हा त्रास असल्यास कोमट पाण्यामध्ये अर्धा टीस्पून लिंबाचा रस मिक्स करा आणि दररोज रिकाम्या पोटी घ्या. तसेच चहा किंवा कॉफी पिणे टाळावेत. नंबर 6. अर्धांगवायूवर कारले हे अतिशय प्रभावी उपाय असल्याने कच्च्या कारलेचा रस या रुग्णासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नंबर 7. ज्या लोकांना अस्थमा किंवा दमा असल्यास त्यांनी सतत 3 महिने दररोज गरम पाणी प्यावे. नंबर 8. मेथीदाणे 2 टीस्पून रात्री भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी बारीक करून केसाच्या स्काल्पवर लावा. नंतर अर्ध्या तासाने आंघोळ करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि केस सुद्धा वाढण्यास मदत होते. हे अवश्य करावे. नंबर 9. कांद्यामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते. त्यासोबतच नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस तेलामध्ये मिक्स करून केसाच्या मुळांना लावल्यामुळे केस वेगाने वाढण्यास मदत होते. नंबर 10. या टिप्स आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. या दिवसामधील पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही दररोज उसाचा रस प्यावे. नंबर 11. पोटदुखी किंवा पोटाचे आजार असल्यास साबुदाणा खीर करून दररोज खावी. नंबर 12. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्यास उन्हापासून बचाव होतो. तसेच रात्री झोपताना लावल्यास डासापासून सुद्धा बचाव होतो. नंबर 13. दिवसातून 2 वेळा 1 चमचा मध पाण्यात मिसळून प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते. नंबर 14. रात्री शांत झोप येण्यासाठी थंड दुधातील कॉटन कप डोळ्यावर ठेवा. बघा, निद्रानाशची समस्या दूर होईल. नंबर 15. जेवण बनवल्यानंतर लगेच अर्ध्या तासातच जेवण जेवावे, नाहीतर जेवणातील पोषक तत्व
कमी होतात। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार। व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।